माणसात आणि तिथं 200-200 रुपये प्रत्येकी 250 रुपये त्यांच्या मनानं असंही चालू आहे, मनमानी चालू आहे. महानगरपालिका सामान्य माणसाने इथं काय करायचं? मागच्या वर्षी पण हीच परिस्थिती होती. त्या मग गेल्या वर्षी महापालिकेचा हा कर्मचारी घ्यायला आणि ही जी आहेत ती कशी ओळखायची सामान्य नागरिक. त्या तरापा जे आहेत त्या तरापामध्ये आमचं तुमची लोक नेमका कुठला तरापा आणि कुठली लोक हे लोकांना कळत नाही. कोण असेल त्यांच्याकडे माणसं आणि तिथं 200-200 रुपये प्रत्येकी 250 रुपये त्यांच्या मनानं असंही चालू आहे, मनमानी चालू आहे. महानगरपालिकेतर्फे जे कुंड करण्यात आले ते पूर्णतः मोफत आहेत. नाही महापालिकेचा मोफत आहे हा विषय नाही. तुमच्या समजा 10 असतील किंवा 5 असतील तिथं तुमची लोक जे उभा राहिले ते समजायचं कसं? नाही कसं आमची लोकं समजणार? म्हणजे आता आम्ही यासाठी हमालांची संख्या बोलवलेली आहे. 75 आम्ही हमाल बोलवलेले आहेत. आता वाजली किती? अजून तुमच्या आज इथं या आम्हाला लागलेले या लागलेले आणि बाकीची लोक इथं प्रायव्हेट जे म्हणतात ते काम करतात ते आता नाही म्हणतात तरी येतील. 250, 300, 500 रुपये आकारले जातात. सामान्य माणसाने इथं काय करायचं? मागच्या वर्षी पण हीच परिस्थिती होती. त्या मग गेल्या वर्षी महापालिकेचा हा बोध कर्मचारी घ्यायला आणि पाहिजे ही जी आहेत ती कशी ओळखायची सामान्य नागरिक. फक्त ते आयडेंटिफाय झाले पाहिजे, लोकांना आता कळलं पाहिजे. आलेले हमाल जे आहे त्यांना ड्रेस कोड दिला आहे. त्यांच्या समोर आय कार्ड दिलेलं आहे. त्यामुळे ते आल्यानंतर चालू केल्यानंतर ती तुम्हाला निश्चितपणे ओळखता येऊ शकते की कुठलं महानगरपालिकेचं तराफा आहे आणि तिथून कसं हे करायचं आहे. त्या सूचना पण स्पीकरवरून वेळोवेळी दिल्या जातात. हा